चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ आज आपण सकाळी जोगेश्वरी मंगल कार्यालयातून निघून स्थानवंदन केल्यानंतर आष्टी या गावामध्ये आलेलो आहोत. आल्यानंतर आपला अंतर काही जास्त नव्हतं, पण आपल्याला काहीतरी मार्गदर्शनपर स्थानाची जी माहिती आहे ती आपण तर वेळोवेळी ऐकतोच. आणि या ठिकाणी आल्यानंतर ज्या आश्रमच्या अक्का आहेत, या अक्कानं व त्यांच्या परिवारानं व सद्भक्ताच्या सहकार्यानं आपलं सर्व पदयात्रेकरूंचं आपण बघितलं की किती जोरदार स्वागत केलेलं आहे. तरी आपण लक्षात घ्या महिला मंडळी, एक आपल्यासारखी स्त्री म्हणजे आमच्यासाठी त्या अक्का आहेत, आपल्यासाठी त्या आई आहेत, एक आश्रमच्या संचालिका आहेत, एक आश्रम चालवत्या एवढ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी, आणि 40-50 सर्व त्यांच्या सन्निधानात मंडळी असते. त्या अक्कासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. आणि या छोट्या काळी आपण या ठिकाणी ज्ञानसत्र घेणार आहोत. प्रथमतः या ज्ञानसत्राचे आदरणीय श्रद्धेय वाकी निवासी जे हळशीकर बाबाजी आहेत, त्यांना मी या सर्व संयोजकाच्या वतीनं या ज्ञानसत्राचं अध्यक्षपद म्हणून स्वीकारावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. आत्ताच या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महेंद्रमुनी दादाजी कपाटे लिंबा यांनी अध्यक्षस्थानासाठी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री हलशीकर बाबाजी वाकी बाबांच्या नावाची निवड केली. त्याला माझ्या व सभेच्या वतीने पूर्ण अनुमोदन. टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. या ज्ञानसत्राचं अध्यक्ष स्थापन झालेले, तरी आमच्याच परभणी जिल्ह्याचे पेठपिंपळगाव संस्थानचे जे महात्मे आदरणीय श्रद्धेय कुलदीपक कोटीकुळाचे यांना मी नम्र विनंती करतो की प्रास्ताविक विचार आपण मांडावेत. काल त्यांचं आपण रात्री ऐकलेले जोरदार स्वागत करूया. वंशी विभूषित करा नवनीर दाभा पीतांबरा धरणबिंब फलाधरुष्टा पूर्णेंद्र सुंदर मुखा दरबिंब नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्व अहं न जानामि. कृष्णात् परम किमपि तत्व अहं न जानामि. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की धन्यवाद. संघ संघात सेवा मंडळ परभणी द्वारा नांदेड तथा हिंगोली द्वारा आयोजित ही पदयात्रा आणि या पदयात्रेचं हे 22वे वर्ष आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे संपन्न होत आहे. आणि या पदयात्रेचे पूर्व नियोजनाकरता ज्यावेळेस
या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री महेंद्र पुनीत शास्त्री कपाटे लिंबा, आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री आमचे गुरुवर्य मम श्रद्धेय गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय महंत श्री गुंजेटीकर बाबा कोठी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय माझे गुरुतुल्य पूजनीय महंत श्री रमेशराज शास्त्री विजयगावकर, त्यांच्या समवेत आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री या पदयात्रेचे कोषाध्यक्ष पूजनीय श्रद्धेय श्री दत्तात्रदा भोजने सेलू हे पूर्वनियोजनाकरिता ज्यावेळेस या आष्टी गावामध्ये आल्यानंतर आत्यांशी त्यांनी संपर्क केला, त्यांना संपूर्ण या ठिकाणचं नियोजन सांगितलं की आमची या ठिकाणी दुपार होत आहे आणि दुपाराची ही सेवा आपल्याकडे आमची या ठिकाणी विनंती, आणि आत्याने लगेच त्यांना होकार दिला, काही अडचण नाही, आपल्या यात्रेमध्ये किती जणांचा सहभाग आहे, फक्त आम्हाला पूर्व सूचना द्या. हा शब्द या ठिकाणी आत्याबाईंनी या संयोजकांना दिला आणि शब्द दिल्यानंतर लगेच आत्याबाईंचा मला फोन आला की दादा कुठे होतास तू, कारण आत्याबाई ह्या माझ्या गुरु माऊली आहेत. जरी त्यांनी माझा परतपाळ केला नसेल तरी मला एखाद्या शिष्याप्रमाणे, जसं मी त्यांचा शिष्यच आहे अशी मला कधी उणीव न भासू देता आत्याबाईंनी माझं देखील आपल्या शिष्याप्रमाणे आमचे श्रद्धेय संस्नेही मित्र श्रद्धेय पूजनीय महंत श्री विशालदा धाराशिवकर या भाविक पिढीचे या ठिकाणचे हे संचालक आहेत, आमचे परमस्नेही मित्र पण आहेत. या दोघांमध्ये आमच्या दोघांमध्ये कधीही समानता त्यांनी जाणून दिली नाही, दोघांनाही समान मानण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि आत्यांचा लगेच मला फोन आला की तुझे गुरुबा या ठिकाणी उपस्थित होते आणि शास्त्री देखील आलेले आहेत, संपूर्ण संयोजक या मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु तू काही दिसला नाहीस. मग ठीक आहे, काही अडचण नाही, तू दिसणार नाहीस, परंतु या ठिकाणी पूर्वनियोजनासाठी तुला 2 दिवस तरी, किमान 2 दिवस तरी द्यावे लागतील. आणि असा हा या ठिकाणी त्यांनीही मला आज्ञा केली आणि आज्ञा केल्यानंतर मी लगेच होकार दिला, काही अडचण नाही, गुरु माऊलीची आज्ञा म्हणजे आमच्यासाठी खूप श्रेष्ठ. आणि आज्ञा मिळाल्यानंतर गेल्या 2 दिवसापासून मी तुमचा सोबत होतो, परंतु 2 दिवसासमोर आलो घेऊन परवा दिवशी संध्याकाळी बाबांची आज्ञा घेतली, सर्व संयोजक वर्गांची मी आज्ञा घेतली आणि आष्टीला या ठिकाणी निघून आल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर एक श्रीमान सद्भक्त गडगरे काका यांची आम्ही भेट घेतली, मी आणि विशालदादा धाराशिवकरांनी. दादांनी सांगितले की यांना आपण पहिले भेटूया. गडकरी साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर त्यांना विचार आमचा हे संपूर्ण सांगितला, ते देखील उद्देशी आहे, त्यांना ठाऊक होतं आणि त्यांनी म्हणले काही अडचण नाही बाबा, जिथं कुठे तुम्ही थांबलात तिथं आम्हाला फोन करा, आम्ही आमचा जोड लावू शकतो, तुमच्या पद्धतीने तुम्ही चालू द्या, तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं पाहिजे, बस एवढंच. तुम्ही आलात, आम्हाला आनंद वाटला का हक्कानं कोणतरी आम्हाला येऊन सांगतोय आत्यांच्या वतीने, एक त्यांना आनंद, त्यांनी तो शब्द दिला. आणि आम्ही लगेच मग या जिजामाता राजमाता जिजाऊ सभागृहाचे जे सर्व आहेत असे रेडे सरांना आम्ही भेटल्यानंतर त्यांनी देखील हा शब्द त्या ठिकाणी वापरले की दादा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात, खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, कारण हा मोठा शब्द आहे का नाही. त्यांनी म्हणले की काही अडचण नाही, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला, तुम्ही जे फोन केला असता, फोनवर सुद्धा हे काम आम्ही लगेच तत्पुरतेनं हो म्हणलं असतं, कारण हा नवीन वास्तू आहे आणि या वास्तूला साधू संतांचे पाय लागणार आहेत, याचं माझं भाग्य आहे का नाही. म्हणून आपलं त्याने ते भाग्य या ठिकाणी समजलं. आणि त्यानंतर तसेच आम्ही पुढे चालून निर्मळ परिवार, श्रीमान सद्भक्त निर्मळ परिवार आणि श्रीमान सद्भक्त गरगडे आणि सोनवणी त्या सर्व परिवारांचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वांनी सहभाग आणि सहकार्य 100% करण्याचा प्रयत्न नक्कीच केला.
त्यांच्यासाठी सर्वांनी एका जोरदार टाळ्या होऊ दे. धन्यवाद. आणि आता कसं आहे, आपण आले पदयात्रेमध्ये आणि आल्यानंतर आपला हा एक प्रकारचा त्याग आहे. 10 दिवस आपण ह्या त्यागामध्ये मोडले जातोय. कारण परिवाराला सोडून सर्व घरच्यांना सोडून आपण या पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवला आहे. 10 दिवसाचा हा आपला एक प्रयत्न, अल्पसा प्रयत्न आणि ही त्यागाची भूमिका आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या त्यागासाठी खरं तर आपलं कौतुक करावं तेवढं कमी, परंतु आपण त्याग करतोय, परंतु त्याग फक्त 10 दिवसापुरता नकोय. हा त्याग आपल्याला शेवटपर्यंत कामाला यावं पाहिजे. इथून काहीतरी शिदोरी आपल्यासोबत घेऊन गेलं पाहिजे. कारण आपण आता साधू संतांना पाहतो, साधू संतांना पाहून साधू संत ज्याप्रमाणे आपल्याला नियम सांगतात त्या पद्धतीने आपण त्या नियमामध्ये उतरण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो, परंतु तो अनुकरण करतो, अनुसरण करत नाही. आपण इशारे करतो मी मागून, असं केल्यानंतर आपण संपूर्ण अनुकरणाने आपण रांगेत चालता, हा अनुकरण झालं. परंतु अनुकरण न करता अनुसरण करायचं आपल्याला. आमचे सर्वज्ञ म्हणतात येथून म्हणले ते कीजे ते अनुसरण. खऱ्या अर्थाने आपल्याला कोणतं करायचंय ही आपल्याला जाणीव झाली पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला गाठवण घेऊन जायचंय या पदयात्रेतून, काहीतरी आपल्याला घरच्यांना संदेश द्यायचा आहे, घरच्यांना शिकवण द्यायची आहे. आणि ही शिकवण कशा पद्धतीने दिली जाते? अनुसरणाने केले जाते, अनुकरणाने दिले जाते. पहा ना, आता तुम्ही काय करता, पुरुष मंडळी असो तथा महिला वर्ग असो, आपण काय करतो, घरी गेल्यानंतर सकाळी उठल्यानंतर कशी सुरुवात करतो बघा. कोणी लगेच पुरुष मंडळी काय करते, घरी गेल्यानंतर सर्वात पहिले आपला मोबाईल समोर ठेवते. ते अनुकरण त्यांचा लहान मुलगा करतो. ते जर आपण उठल्यानंतर स्नान केल्यानंतर पहिले त्याचा बोट धरून जर आपण मंदिरामध्ये जर त्याला पौस्ती केलं तर खरं तर ते अनुकरण होऊ शकतं, ते अनुसरण देखील होऊ शकतं. परंतु तो आपण आपटाच करत नाही, आपण तो प्रयत्न देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्नच करत नाही. हे तर आपण चुकतो. आणि चुकल्यानंतर आपण काय करतो, पदयात्रेमध्ये आल्यानंतर लगेच साधू संतांची भेट घेतो, साधूंना लगेच विनंती करतो, बाबा आमचं पोरग आहे की नाही एकदम वळणावर बिघडलेलं आहे, वळणावर येत नाही. परंतु हा तुम्ही आता म्हणताय, हे संस्कार तुम्ही देणं गरजेचं होतं. एकदा त्यांचं बोट धरून तुम्ही या ठिकाणी मंदिरापर्यंत पोहोचले असते तर खऱ्या अर्थाने त्याचं कुठेतरी सौभाग्य उजळलं असतं, त्याचं पण कुठेतरी उजाळा निर्माण झाला असता. एक लहान मुलगा एका मंदिरामध्ये दररोज जात होता, एकदम अतिशय हुशार होता. आणि त्याचं ते हुशार कौशल्य पाहून त्याला सर्व शिक्षकांनी त्या एक परीक्षा होती, परीक्षामध्ये ते चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाला. नवोदयाची परीक्षामध्ये तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. आपल्या शाळेमध्येच नव्हे तर तालुक्यामध्येच नव्हे तर राज्यामध्ये तो 1 नंबरला आलेला आहे. आणि आल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी, तालुक्यावासियांनी, सर्व जिल्हावासियांनी सर्वांनी त्याचे भरभरून कौतुक केलं. एवढं कौतुक केलं, सर्वीकडे त्याची बॅनरबाजी झाली. आणि हा बॅनरबाजी झाल्यानंतर त्या गावातले जे साधू होते त्यांनी साधून काय केलं, त्याला आपल्या आश्रमात बोलून घेतलं. आश्रमात बोलून घेतल्यानंतर त्या मुलाचं कौतुक केलं, त्याची ती बुद्धिमत्ता ओळखली. आणि या बुद्धिमत्तेचं खऱ्या अर्थाने काहीतरी सद्विचार व्हायला पाहिजे, सद्वर्तन ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. ह्या विचारातून त्या साधूंनी काय केलं, त्याला आपल्याला एक आज्ञा दिली की तू दररोज येत जा माझ्याकडे, मी तुला दररोज गीतेचे 2 श्लोक शिकवत जाईल. आणि त्या साधूंची आज्ञा भेटल्यानंतर तो दररोज साधूंच्या सहवासात यावं लागला. साधूंच्या सन्निधानात येऊन तो दररोज 2 श्लोक गीतेचे तो अध्ययन करायला लागला. परंतु पहा ना, असं म्हणतात की एखादं वाईट गोष्टीला जितके मांजर आडवे जात नाही तितकी माणसं आडवे जातात, है का नाही. चांगल्या विचारांना लगेच माणसं आडवे जातात. त्या पद्धतीने या ठिकाणी काय होतं, त्यांचे आईवडील त्यांच्या मनात दुसरं असेल की बाबा कुठं दीक्षा देतात ती काय असतो का नाही तुमच्या पण आंटी असतो का नाही. हा आज आंटीला म्हणलं सन्निधानात पाठवून द्या, आंटी लगेच म्हणते नाही नाही बाबा तुम्ही दीक्षा देऊन टाकसाल माझ्या पोराला. हा असं त्यांचं लगेच मनात आईवडिलांच्या निर्माण झालं.
की लगेच आपल्या मुलाला खरंच दीक्षा देतात काय, लगेच तुला धपाटे मारत सर्व घराच्या बाहेर घेऊन गेले, आश्रमाच्या बाहेर. तुला इथून याच्या पुढे आश्रमाची पायरी चढायची नाही. आणि आता आईवडिलांनी बाहेरून घेऊन गेल्यानंतर तो मुलगा कधी परत त्या आश्रमची पायरी चढलाच नाही. परत त्याच्या हातात काही ती गीता आलीच नाही. परंतु काळ पहा, वेळ बदलली आणि परत एकदा त्याच्या हातामध्ये ती गीता परत एकदा आली. परंतु वेळ, काळ आणि ठिकाण ते बदललं गेलं. ते म्हणजे त्याच्या हातात ती गीता आली, ती हाय कोर्टामध्ये, जो कुछ बोलूगा सच बोलूगा, सच के शिवा कुछ नाही बोलूगा. या ठिकाणी पहा ना, जर चांगल्या विचाराने त्या ठिकाणी जर साधू संतांच्या सहवासामध्ये राहिला असता तर त्याला ती कोर्टाची पायरी सुद्धा चढण्याची गरज या ठिकाणी भासली असते का? आपण आपलं चुकतं इथं, आई वडिलांचं चुकतं इथं. आपण जर चांगल्या रस्त्याला लागत असताना लगेच त्याला मागं ओढून घेण्याचा प्रयत्न करतो, नाही का? म्हणून चांगल्या सहवासामध्ये, चांगल्या वळणामध्ये आपण आता इथे संपूर्ण दरवर्षी बहुसंख्येनं आपण येतात, परंतु कधी प्रयत्न केला का हो आपल्या मुलाला सुद्धा सोबत घेऊन येण्याचा? नाही. त्याचं शिक्षण चालू आहे. अहो, शिक्षण कायमस्वरूपी चालू आहे. फक्त हा 10 दिवसांचा साधू संतांचा सहवास आहे. साधू संत सुद्धा तुमच्यासाठीच संपूर्ण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जगाच्या कल्याण संतांची विभूती, हे कष्टविती परोपकारी. खऱ्या अर्थाने साधू संतांचं हे जीवन संपूर्ण समाजाकरता व्यतीत असतं, संपूर्ण समाजासाठी दान केलेलं असतं. म्हणून ज्या पद्धतीने साधू संत आपल्या ठिकाणी विचार करतात, ज्या पद्धतीने साधू संत आपला सहवास घेण्याचा प्रयत्न करतात, आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, खऱ्या अर्थाने आपल्या देखील पुढची पिढी, आपण तर सुधारलो, आपण तर वळणावर लागलो, परंतु पुढची पिढीला वळणावर लागण्याची गरज ही आता खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. म्हणून ह्या इथून घेऊन जात असताना हा चांगला विचार, ही शिदोरी आपण पुढच्या वर्षी नक्कीच आपल्या मुलांना देखील या पदयात्रामध्ये सहभाग घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचं, त्यांना ओळख घेऊन या आमच्यापर्यंत. आम्ही बरोबर त्यांना टेम्पोमध्ये टाकू, कसं तरी घेऊन येऊ, काही अडचण नाही काय? ठीक आहे, असो. आणखीन आपल्याला या ठिकाणी संपूर्ण आचार्यगणांचे अनमोल असे विचार ऐकायचे, म्हणून मी जास्त आपला वेळ न घेता या ठिकाणी लांबलेल्या विचारांना इथेच विराम देतो. दंडप्रणव. धन्यवाद दादाजी. अतिशय सुंदर विचार आपण मांडलेले. अनुकरण करायचंय संस्काराचं, कारण की जोपर्यंत आपल्या पिढीला संस्कार घडणार नाही तोपर्यंत काही खरं नाही. आजचा काळ तर खूपच अवघड आहे की नाही? म्हणून आपल्या मुलावर, मुलीवर धर्माचे संस्कार असणं गरजेचं आहे. मला वाटतंय आपल्याच गावच्या एक पेटपिंपळगावच्याच महिला आहेत, त्या दरवर्षी आपल्या मुलाला घेऊन येतात. यावर्षी सुद्धा आणलंय. ते काल जे बाळ होतं ना, मागच्या वर्षी सुद्धा होतं, यावर्षी सुद्धा आहे. आणि पदयात्रेत बरेच मागच्या वर्षी बी लहान लहान लेकरं असतील. आता काही अडचणी असतात, एकूण बघून पुढच्या वर्षी घेऊन येणार की नाही बाया आपल्या लेकराला, तर घेऊन या. नाही तर कमीत कमी म्हातारी तरी आपले जे आहेत वयस्कर लोक, त्यांना बी आणलं तरी काय हरकत नाही. आणि हा प्रयत्न आपण करायला पाहिजे. ही दादानी विनंती केली तरी या विचाराचा आपण विचार करावा, या गोष्टीचा. तरी यापुढील या आश्रमच्या तपस्विनी ज्या आहेत स्नेहाताई शास्त्री धाराशिवकर, यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार मांडावे. जोरदार टाळ्या. एक महिला साध्वी आपले विचार मांडण्यासाठी येते. हे नाते राहावे हो देवा.
आयोजित तीर्थस्थान दर्शन, समाज प्रबोधन व प्रसाद वंदन या पदयात्रेचे श्री क्षेत्र आष्टी नगरामध्ये महानुभाव श्रीकृष्ण गीताश्रम पाठशाळेच्या सर्व आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय मम गुरुवर्या पूजनीय तपस्विनी आद्याबाईजी धाराशिवकर व सर्व आश्रमस्थ परिवार तथा ग्रामस्थ मंडळीच्या वतीने शब्दसुमनांनी सहर्ष हार्दिक स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या शुभ प्रसंगी स्नान मंचावर उपस्थित सर्व आदरणीय गुरुतुल्य तथा तत्समान पात्र व सर्व साधू संत, तपस्विनी, वासनिक माता, बंधू आणि भगिनींनो, या प्रसंगानुरूप मी शालेय शिक्षण घेत असतानाची कवी विंदा करंदीकर यांची एक छानशी कविता अभ्यासलेली मला आठवते. इवलेसे रोप लावियले द्वारी, इवलेसे रोप लावियले द्वारी, वेलू त्याचा गेला गगनावरी, वेलू त्याचा गेला गगनावरी. सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की आता दादांनी सांगितलं संघ सेवा पदयात्रेचे आज यावर्षी 22वे वर्ष आपल्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि त्यांचा हा पदयात्रा रूपी वेळ ऊन, वारा, पाऊस हे सर्व सहन करत स्वतःला वटवृक्षाप्रमाणे मजबूत करून आपल्या फांदीरूपी वासनिक वर्गाला धर्म दृढतेचं ज्ञान व चतुर्विध साधनाप्रती आवडी सातत्याने ठेवण्याचे कार्य या मंडळाकडून अविरतपणे चालत आलेले आहे आणि त्यांचे हे पंथासाठी महत्त्वपूर्ण असे कार्य अविरतपणे चालत राहो अशी मी परब्रह्म परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि आत्यांच्या वतीने त्यांच्या या सत्कार्याला शुभेच्छा देते. दंडवत प्रणाम. आणि आज आपल्या नगरीमध्ये आगमन झालेल्या पदयात्रेच्या व्यवस्थेकरिता ज्या वासनिक सत्भक्त मंडळींनी अनमोल सहकार्य दिलेले आहे अशा आपणा सर्वांचे मी मनापासून आश्रमाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि माझे लांबलेले शब्द थांबवते. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. धन्यवाद ताई. अतिशय छान शब्दात आपण आपले विचार मांडले. कारण की एक आमची भगिनी येऊन आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करते हे अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण की कमी आहेत आमच्या पंथामध्ये अशा तपस्विनी माता की त्या समोर येऊन काहीतरी आपल्या वासनिक वर्गाला 2 शब्द सांगू शकतात. तरी धन्यवाद. यानंतर या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक आदरणीय श्रद्धेय बोराळा निवासी आचार्य महंत मोती बाबाजी यांना मी नम्र विनंती करतो की आपण आपले विचार मांडावे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आज आपल्या या पदयात्रेचा 4था दिवस. आष्टी स्थानवंदन करून आल्यानंतर आपण दुपारच्या भोजनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. त्या निमित्तानं या ठिकाणी धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या धर्मसभेचे सभाध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय हलशीकर बाबाजी महानुभाव श्री क्षेत्र वाकी, त्याचप्रमाणे आष्टी येथील आश्रमाच्या संचालिका तपस्विनी आद्याबाईजी, आमच्या पदयात्रेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय रमेशराज दादाजी शास्त्री,
त्याचप्रमाणे या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक आदरणीय श्रद्धेय महेंद्र मुनी दादाजी कपाटे, या पदयात्रेचे कोषाध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय दत्तराज दादाजी भोजने, आदरणीय श्रद्धेय श्यामदादाजी जामोदेकर, आदरणीय श्रद्धेय मधुकर दादाजी धाराशिवकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री मयंकराज बाबाजी खेडकर, उपस्थित सर्व तपस्विनी माता बंधू भगिनी आणि आपण सर्व पदयात्रेकरू मंडळी, बंधूंनो, संघात सेवा मंडळ द्वारा आयोजित ही पदयात्रा, या पदयात्रेचं 22वं वर्ष श्री क्षेत्र मडपिंपरी ते बीड अशी ही पदयात्रा आपली होत आहे. अशा या पुण्यपावन परिसरामध्ये साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य झालेल्या या पुण्यपावन भूमीमध्ये आपण आहोत हे आपलं अहोभाग्य आहे. कारण आम्ही प्रयत्न जरी करत असलो तरी तुम्ही तुमच्या प्रपंचातून आम्हाला वेळ देता. कारण पदयात्रेत राहणं काही सोपी गोष्ट नाही. आज तुम्ही सर्व श्रीमंत लोक आहात, ज्याच्या त्याच्या घरी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आपण सगळेजण व्यवस्थित आहोत. प्रत्येकाच्या घरी आता आपल्या पदयात्रेमध्ये बरेच श्रीमंत लोक आहेत की ज्यांच्या घरी नोकर चाकर गडी सगळी लोक कामाला आहेत. पण आज तुम्ही पदयात्रेमध्ये आहात, तुम्ही तुमचं स्वतःचं पाळं घेता, स्वतःचं ताट धुता, पाळ्याला लाईनमध्ये उभं राहता, स्वतःचा बिस्तरा स्वतः नेऊन टाकता, स्वतः बांधून ठेवता. आमची मंडळी घरी तांब्याही भरून घेत नाहीत, पण इथं आपापले ताटं सुद्धा धुतात. तेव्हा महिलांना खूप आनंद होतो बरं का. तर हे एक त्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नामस्मरण करत करत आपण त्या स्थानापर्यंत जात असतो. तोची होवावा तोची भेटावा हा एक निर्मळ हेतू प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि आपण त्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींसाठी आपलं घर सोडलेलं आहे, दार सोडलेलं आहे, परिवार सोडलेला आहे. आज तारीख काय आहे ही सुद्धा तुम्हाला माहीत नाही, आज वार कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. घरी आपण कॅलेंडर रोज पाहतो, पण इथं ती आवश्यकता नाही. घरी काय चालू आहे याचंही कोणाला काही देणं घेणं नाही. म्हणजे आपण त्या साधनेमध्ये एक तल्लीन झालेले आहोत. आणि खरं तर परमेश्वराला हेच जीवन अपेक्षित आहे. बंधूंनो, स्वामी म्हणतात की कर्मवशे जीव सकळही पावे एक वाचो. तुमच्या कर्माच्या अर्जकत्वानुसार तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. सुखही मिळणार आहे, दुःखही मिळणार आहे, पैसाही मिळणार आहे, प्रॉपर्टी मिळणार आहे, मान पान सन्मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कर्मानुसार मिळतात. परंतु परमेश्वर जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तो प्रयत्नवशे करावा लागतो. आणि हेच तुमचे प्रयत्न निश्चित फळाला येणारे आहेत. आणि म्हणून तो दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू असलेला परमेश्वर नक्कीच या साधनेमध्ये आपल्याला सहकार्य करणारा आहे. या ठिकाणी शास्त्री बोलतील, आदरणीय श्रद्धेय वाकीचे बाबाही बोलतील. तुमचा अधिक वेळ न घेता तुम्हाला येणाऱ्या पुन्हा पुन्हा पदयात्रा घडो हीच सदिच्छा साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी व्यक्त करतो. आणि माझ्या लांबलेल्या विचारांना या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबाजी. बंधूंनो, आपण खूप भाग्यवान आहात की आपण या पंथामध्ये आहात. कारण की अधिकाराशिवाय काही मिळत नाही. इकडं तुमचा पूर्व संचित तुमचं काहीतरी असल्यामुळे या पंथामध्ये आलेला आहात. आणि तुम्ही अधिकार
कारण की आतापर्यंत तुम्ही ऐकत आहात की पदयात्रेत येण्यामागे काय हेतू आहे आणि पदयात्रेत आल्यानंतर आपला कोणता योग येतो, तो संन्यासाचा योग येतो. तुम्ही म्हणसाल की लगेच का बाबा दीक्षा देते, तसं नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तो योग येणार आहे. आम्ही ही मंडळी सुद्धा आम्हाला संन्यास काही एकाकी घडणार नाही. आमचं संचित आमचा अधिकार गोटी साचून तो अधिकार आला, ती योग्यता झाली, तेव्हा ते अनुसरण दीक्षा आम्हाला घडली. आणि तुम्ही जेव्हापासून या पदयात्रेच्या एक एक पाऊलं तुम्ही टाकत असाल तर तुम्हाला तिथं गोमट आहे. तुमच्या मनात जरी इच्छा नसेल संन्यास घ्यायची तरी तो अधिकार तुम्हाला प्राप्त होणार आहे, असं बाबाजीनं आपल्या मार्गदर्शनातून सांगितलेलं आहे. असो आणि असाच अधिकार आपण लवकरात लवकर आपल्याला हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. यानंतर आपल्या पदयात्रेचे सर्वांचेच आवडते लाडके आणि आमचे सुद्धा आहेत. काही जण म्हणतात बाबा तुम्ही कोणीच बोलत नाहीत, काही जण बोलत नाहीत. तर प्रत्येकाला कोणती गोष्ट जमत नसते. कारण की बंधूंनो, हे धर्माचं नाटक आहे. आम्ही ही मंडळी घेऊन जातो ते एक धर्मासाठी, काही ना काही वेळ नाही आपल्याला, संसारातून वेळ मिळत नाही. कमीत कमी कोणाच्या निमित्तानं काही मंडळी निघत असते पदयात्रेला. काही लोक आमच्या विश्वासावर पाठवून, महिला वर्ग पाठवून की बाबासोबत आहे, आम्हाला नाही जमलं तरी महिलाला घेऊन जा. आणि कोणाच्या निमित्तानं काय मिळेल हे सांगता येत नाही. तरी मी यानंतर आदरणीय श्रद्धेय या पदयात्रेचे अध्यक्ष, आमच्या कुळाचं वैभव आणि आमच्या कुळाचेच कुलभूषण असे असणारे आदरणीय श्रद्धेय रमेशराज दादाजी शास्त्री पिजेगावकर यांना मी नम्र विनंती करतो की आपण आपले विचार मांडावेत. धन्यवाद. स्त्री असुनी आचरण केले, पुरुषार्थ आमादाऊनी, ती आठवा स्मृतिवीरांची, कसे देह क्षेपिले त्यांनी, कसे देह क्षेपिले त्यांनी. सर्वज्ञ श्री चक्रधर गेल्या 22 वर्षापासून अविरतपणे स्थान निर्देशे, स्थान प्रसाद, भिक्षुक वासनिक या चतुर्विध साधनांचा खऱ्या अर्थाने लाभ घेत आपण आज श्री क्षेत्र आष्टी या ठिकाणी येऊन पोहोचलो. त्यानिमित्त संपन्न होत असलेली ही ज्ञानसभा, या ज्ञानसभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय महंत श्री हलसीकर बाबाजी वाकी, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी नुकतेच ऐकले, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री मोती बाबाजी अमृते बोराळा, जे सुंदर असं संचलन करत आहेत, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आद्य मठाचार्य, ज्यांनी खऱ्या अर्थानं या पदयात्रेत मला सामील केलं, हेही आपल्याला माहिती असावं. कारण पदयात्रेचा काही अनुभव नव्हता आणि त्यांना वाटलं मनाला की बाबा काहीतरी याला पदयात्रेमध्ये आपण घेऊन जावं. ज्यांनी खऱ्या अर्थानं या पदयात्रेमध्ये माझ्या नावाची निवड केली, घेतलं, असे आदरणीय श्रद्धेय महेंद्र मुनी दादाजी कपाटे लिंबा, त्याचबरोबर या आश्रमच्या संचालिका आदरणीय परमपूजनीय तपस्विनी अक्काबाईजी धाराशिवकर, बोराळ्याच्या अक्का, पदयात्रेचे संयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री मयंकराज बाबाजी,
आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय श्रद्धेय सुंदर असा आवाज ज्यांच्याकडे आहे. महेंद्र मुनींनी सांगितलं की बा प्रत्येक कोणतीच कला कोणाला जमत नसते, तशी प्रत्येकाजवळ एक काहीतरी गुण आहे, कला आहे. पण देवदत्त गुण ज्यांना खऱ्या अर्थानं दिला, आवाजाची देण, असे आमचे परमस्नेही मधुकर दादाजी धाराशिवकर, पदयात्रेचे कोषाध्यक्ष आमचे परमस्नेही महंत श्री दत्तराज दादाजी भोजने, आदरणीय परमपूजनीय श्यामदादाजी जांभेकर पालम, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आत्ताच प्रास्ताविकपर विचार ज्यांचे ऐकले असले कृष्णराज दादाजी कोठी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे परमस्नेही परममित्र विशाल दादाजी धाराशिवकर, सर्वच तपस्विनी माता भगिनी आणि आपण उपस्थित सर्व. सुरुवातीला जो श्लोक उच्चारला तो अतिशय महत्वाचा आहे की स्त्री असोनी आचरण केले पुरुषार्थ अमादावनी. सुरुवातीला महिलांना खऱ्या अर्थानं समानतेचा जो दर्जा आहे ते आपल्याला माहिती नाही कोणी दिला. कारण पूर्वीचा काळ असा होता, महिलांनी फक्त चूल आणि मूल सांभाळायचे, भाकरी थापायच्या, लेकरं सांभाळायचे, संपलं. तुम्हाला ही पदयात्रा, पोथी, पुराण ऐकण्याचा, बसण्याचा कसलाही अधिकार नव्हता. स्त्रियांना हीन मानल्या जायचं. स्त्रीलेपाला हीन म्हणजे त्यांनी कुठेच सभासदी बसू नये. पण ही सगळी अंधश्रद्धा किंवा महिलांना समानतेचा दर्जा देणारे मानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी 750 वर्ष अगोदर या महाराष्ट्रामध्ये पायी परिभ्रमण करत अनेक जीवांना ज्ञान दिलं, अनेक जीवांना प्रेम दिलं, अनेक जीवांचा उद्धार केला. आणि त्याच कालखंडामध्ये दादोसांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी शिक्षा पण केलं. ते म्हणतात, कैश्या बैसल्या असती बुलबुल्या. स्वामींच्या जवळ काही स्त्रिया बसलेल्या होत्या. मनामध्ये म्हणतात, यांना तेलंग देशामध्ये पाठवावं, साळी कोंडायला लावा. हा विचार मनातला स्वामींनी ऐकल्यानंतर दादोसांना शिक्षा पण करतात. अरे तुमचा जीव आणि यांच्या काही जीवल्या, तुमचे उद्धरिता अनदेव असे, याचे उद्धरिता अनदेव आहे का? नाही. आणि पाण्यामध्ये उभं राहायला लावलं, शिक्षा पण केलं. ही क्रांती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सर्वात अगोदर केलेली आहे. स्त्रियांना सुद्धा समानतेचा दर्जा दिलेला आहे. आणि त्याचं प्रतीक खऱ्या अर्थानं आज आपण बघा, मानवभाव पंथ असा एकमेव पंथ आहे जगाच्या पाठीवर. या मानवभाव पंथाने स्त्रीला सुद्धा पुरुष बनवलेला आहे. कारण आज मानवभाव पंथामधली एखादी उपाधी असेल, महंती असेल, ती महंती सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही स्त्रियांना देत आलो. आता सुद्धा मानवभाव पंथामध्ये सांप्रत अशा एक 10-20 महंत्या आहेत ज्या स्त्रियांकडे आहेत. त्यांना सुद्धा आता आमच्याच कपाटे कुळाचे जे कुलाचार्य आहेत, ज्यांना आपण सर्वजण ओळखत असाल, की आत्याबाईजी औरंगाबाद आश्रमच्या संचालिका सुभद्राबाईजी शास्त्री कपाटे औरंगाबाद, त्यांना महंत श्री नागराज बाबा ही महंती आहे. म्हणजे स्त्रियांना सुद्धा मानवभाव पंथाने खऱ्या अर्थानं पुरुष बनवलेला आहे. समानतेचा अधिकार मानवभाव पंथांनी दिलेला आहे. आणि त्या स्त्रियांचं खऱ्या अर्थानं तेवढं या पंथासाठी योगदान आहे. आज आपला हा मानवभाव संप्रदाय इथपर्यंत पोहोचला, हे फक्त महानाईसामुळे. कारण नागदेवाचार्य स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर विस्मृत अवस्थेमध्ये भानखडीच्या डोंगरात पडलेले आहे.
कशाचंच भान नाहीये, देहभान हरपून गेलेले आहे. मज श्री चक्रधर द्यावो म्हणून घरोघरी फिरताय. मादाईसा गोविंद प्रभू बाबांकडे आल्या आणि गोविंद प्रभू बाबांना म्हणतायत की नागदेव कुठे आहे, अहो मेली जाय भानखिडी अशी जाय म्हणे. आणि भानखिडीला गेले, विचारलं की अरे बाबा असा एखादा व्यक्ती आलाय का? हो आहे म्हणे एक वेडा, मज श्री चक्रधर द्या म्हणून गावोगाव फिरतोय. एक वेडा आहे. ती मादाई सध्या पुराख्यांना म्हणते अरे बाळा तो वेडा नाहीये, तो पिसा नाहीये, तो देवाविन पिसा झालेला आहे. त्याला देव सोडून गेले, त्यामुळे त्याला तो विरह सहन करू शकला नाही, म्हणून तो वेडा झालेला आहे. आणि मादाईसा तिथपर्यंत गेल्या, नागदेवाचार्य चढता अवस्थेपर्यंत पोहोचले आणि शेवटची स्टेप मरण. या अवस्थेला पोहोचणार तेवढ्या काही काळामध्ये मादाईसा त्या ठिकाणी गेल्या. देहभान हरपलेला आहे. कपड्यांचा बोळा केला, त्याच्याने थोडंसं पाणी पाजलं, थोडे सावध झाले, चेहऱ्यावरती पाणी मारलं, सावध झाले आणि मादाईसांना ओळखलं. अरे नागदेवा चल ना, देवाने बोलवलंय तुला, भेटीसाठी बोलवलंय. कुठे आहे माझा देव? हा नव्हे रुद्रपूरला, तो देव नाही माझा. नागदेव म्हणे तो देव नाही माझा, चक्रधर स्वामी कैवल्याचा राजा. माझा देव नाही तो. गोविंद प्रभू बाबा ही परमेश्वराचाच अवतार आहे. पण ज्या अवताराने ज्ञान दिलं, ज्या अवताराने नागदेवाचार्यांना घडवलं मढवलं, त्या अवताराशिवाय तो भक्त राहू शकत नाही. मग महादाईसा म्हणतात की अरे बाबा देवाने तुला गोविंद प्रभू बाबाच्या सांभाळी पाठवलं, अशी देववाणी तू का विसरून गेला? देवाने सांगितलं ना तुझ्या देवाने. असं म्हटल्यानंतर तयार झाले. चालता येत नव्हतं, पाटकोळीवर बसवलं आणि रुद्रपूरला महादाईसा घेऊन आल्या. म्हणून खऱ्या अर्थानं मानभाव पंथाचं तत्वज्ञान जिवंत आहे एका स्त्रीमुळे. नाहीतर आचार्य त्या ठिकाणी जर संपले असते तर मानभाव पंथ आजपर्यंत, कारण लीळाचरित्र ग्रंथ निर्माण झाला तो आचार्यांना विचारून. ही सर्व धुरा आचार्यांच्या खांद्यावर होती. मार्गमंडळी 750 गुरुकुळ नागदेवाचार्य सांभाळत होते आणि त्या काळामध्ये फार आदर्श स्त्रिया होऊन गेल्या. ध्यानात ठेवा, दामोदर पंडिताची पत्नी हिराईसा यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं या जगाला खूप सारा आदर्श दाखवला. नागदेवाचार्यांनी त्यांचे खऱ्या अर्थानं मुखोद्गार काढले. हिराईसा ही विरक्ताची कसवटी गा, हिचा कशी उतरला तो विरक्त. अरे संन्यास म्हणजे प्रपंच करून संन्यास घेतलेली स्त्री आहे. हिराईसा दृढत्वानुवादू. नागदेवाचार्य हिराईसाच्या घरी गेलेले आहेत. त्यांनी दंडवत घातला, जेवणाचं निमंत्रण घेतलं, स्वयंपाक तयार झाला, घरी बसले, जेवण चालू आहे. आणि जेवण चालू असताना घरामध्ये एक आशक्त असलेली, स्वतःच्या पोटचा गोळा असलेली तिची लेक ही आशक्त झालेली आहे. आणि जेवण चालू असताना अर्ध जेवण झालं, तेवढ्याच वेळामध्ये हिराईसाची लेक देवदर्शनाला निघून गेली, सरली. अशा वेळेला आपण काय केलं असतं? तसंच गुंडाळून ठेवलं त्या लेकीला. नागदेवाचार्यांना वाढलं, जेवायला वाढलं, पूर्ण जेवण होऊ दिलं. आणि जेवण झाल्यानंतर मग मोठ्याने टाव फोडला, आता स्वती आता गेली ओ माय. ही गोष्ट नागदेवाचार्यांना कळाली.
कारण नागदेवाचार्यांना शब्दज्ञानामध्येच अप्रोक्षाची झिन्न होती, लक्षात ठेवा. भविष्याची सूचा किंवा अगोदर अशा स्मृतीस्थळामध्ये खूप उल्लेख आढळतात की नागदेवाचार्यांना समजत होतं, पाठीमागे काय चालू आहे ते समजत होतं. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महादाईसाला सांगतात, बाई हा इतीची या जवळीका आन झाला असे. आन झाला असे म्हणजे श्रेष्ठ झालेला आहे. हा पहिल्यासारखा सप्त धांडाळाचा राहिलेला नाहीये, हा श्रेष्ठ झालेला आहे. तुम्ही याचे पुशीजे, याला विचारा. जे काही तुम्हाला अडचण मारेसा स्वामींना सतत विचारत होत्या, आता मला विचारत होत्या ना, तुम्ही याला विचारा, कारण हा खोटं कधीच बोलणार नाही. या आचार्यांनी त्या भिराईसाचे खऱ्या अर्थानं दृढत्वान वाजू. कारण पोटचा गोळा असलेली लेख मेल्यानंतर सुद्धा संयम ठेवून माझ्या घरी माझ्या पंथाचा साधू आहे, माझ्या पंथाचा एक आचार्य आहे, एक उपदेशी आहे, संन्यासी आहे, तो जेवायला बसलेला आहे, इतर जाणारी गेलीच. हे दृढत्व आहे. हे दृढत्व खऱ्या अर्थानं महिलांकडे जास्त बघायला भेटतं. ते आमच्या भिराईसामध्ये दिसलं. परभणी जिल्ह्यामध्ये लिंबा गावाजवळ पाथरी तालुक्यामध्ये बाबुळगाव आहे आणि याच बाबुळगावचा एक फार मोठा इतिहास आहे, लक्षात घ्या. त्या कुळाच्या लुखाईसा बाबुळगावकर नावाच्या ज्या मूळ पुरुष होऊन गेल्या, कवळं वय होतं, 10-5 वर्ष झाले असतील कदाचित, लग्न झालेलं आहे, पण संसारामध्ये मन नव्हतं. जवळच आश्रम होता. आठनादिक्रमे काही बाया यायच्या, काही निरोपण करायच्या, गोडी लागली आणि हळूहळू संसारामध्ये विरक्ती निर्माण झाली. आपण म्हणतो की बाबा आम्ही वासनिक आहोत, आम्ही म्हणतो तुम्ही वासनिक आहात, पण तुम्ही वासनिक आहात की नाही हे आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा. कारण वासनिकाची परिभाषा संसाराचा त्रस आणि भले याची चाड ज्या व्यक्तीला असेल तोच खरा वासनिक आहे. अनिष्ट सेवे पोळे तो वासनिक आहे. एखादा अनिष्ट घडल्याबरोबर त्याचं मन असं एकदम होरपळून निघतं, तो वासनिक आहे. मग तिला खऱ्या अर्थानं संसाराचा त्रस उत्पन्न झाला आणि संसाराचा त्रस उत्पन्न झाल्यानंतर विचार करत करत काय करावं, या लुखाईसाने एक दिवस आपल्या पतीपुढे एक प्रश्न मांडला की बाबा मला आता संसारात मन राहिलं नाही. मी शेजारच्या गावी बघितलं, एक सुंदर मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं नाही आणि त्यांच्या घरच्यांसोबत सुद्धा काही संपर्क साधला आणि त्या मुलीसोबत जर तुम्ही लग्न करत असाल तर मी मात्र भट्ट मार्गाची दीक्षा घेईन. ते पती सुद्धा त्याच विचाराची, श्रेष्ठ विचाराची असतील. हिच्याकडे बघितलं, हिची अवस्था बघितली, संसारातली उद्विग्नता बघितल्यानंतर कदाचित त्याने एका शब्दात होकार दिला, जा, काही हरकत नाही, जा. आणि ती महान स्त्री खऱ्या अर्थानं मला म्हणावं लागेल की आपल्या गिनीज बुकामध्ये नोंद करावी लागेल, इतिहासात नोंद करावी लागेल की आपल्या पतीचा विवाह स्वतःच्या लुखाईसाने लावला आणि नागदेवाचार्यांकडे निघून गेली. नागदेवाचार्यांनी दीक्षा दिली, रुद्रपूरला पाठवलं आणि परत 5-6 वर्षाने 10 वर्षाने जेव्हा नागदेवाचार्यांच्या आश्रमामध्ये ही लुखाईसा आली, आचार्यांनीच ओळखलं नाही. इतकं दृढत्व किंवा इतकी विरक्तता बघितल्यानंतर आचार्य त्या लुखाईसाला म्हणतात, लुखाई आता तुम्ही आपल्या गावी जा, गावल दाखवा. गावी पाठवलं आणि गावी पाठवल्यानंतर त्या ठिकाणी तो पती आपल्या डोक्याला पागोटे बांधून दारात बसलेला आहे. भिक्षा शब्द उच्चारल्यावर तो पती म्हणतो, आई दंडवत. आई दंडवत म्हटल्यानंतर
या लोकायचा म्हणतात आमते ओळखता. आणि मग नंतर चेहऱ्याकडे बघितलं आणि ओळखीचा सूर असे ओळख पटल्यानंतर हो आई ओळखतो, आता हा दुसरा दंडवत. एवढ्यावर तो थांबला नाही. अनुकूल संस्काराचा असावा. आपल्या डोक्याचं पागोटं खाली ठेवलं, एक ताट घेतलं घरामधून, एक तांब्या भरून घेतला आणि त्या लोकाईसाचे स्वच्छ पाण्याने त्या ताटामध्ये पाय धुतले आणि ते चरणोदक घेतलं. ही सुद्धा खऱ्या अर्थानं की आपल्या एका पतीने आपल्या पतीचे पाय धुवून ते चरणोदक घ्यावं, ही सुद्धा सगळ्यात पहिली नोंद म्हणायला हरकत नाही. अशा महान स्त्रिया होऊन गेल्या. आज या आश्रमच्या संचालिका ह्या अक्का आहेत. कारण यांच्याकडे बघितल्यानंतर आपण सुद्धा आदर्श घ्या. त्याला उरकायचे का? आपल्याला खऱ्या अर्थानं आदर्श घेतला पाहिजे. संसारामध्ये सुद्धा खूप होऊन गेल्या ना. जिजामाता आहे, हिरकणी सारख्या स्त्रिया होऊन गेल्यात. आज इतिहासात अजरामर झाल्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना काही 4-4 2-2 शिंग होते का? काय होतं? जिजामाता म्हणजे काय होतं? तुमच्यासारखी एक स्त्री होती, फक्त विचाराची श्रीमंती होती. ती विचाराची श्रीमंती आपल्याकडे का नसावी? आपण इतिहास ऐकतो, अनेक प्रवचन ऐकतो, भाषण ऐकतो, पण आपल्याला काय घ्यायचं काय आहे? आपण आपल्या मुलांना घडवाना, आपल्या मुलाला संस्कार लावा. जर यदा कदाचित त्याचं पाऊल चुकीचं पडलं तर आपला हात खऱ्या अर्थानं त्याच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. ही ताकद आपल्यामध्ये निर्माण करा. आपण तसं करत नाही. म्हणून आज या ठिकाणी मानभाव पंथाचा आश्रम आल्या गेल्याची व्यवस्था खऱ्या अर्थानं एक अक्का करताय, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. एका शब्दामध्ये सांगितलं असू द्या, किती लोक आहेत एवढं सांगा, काय बनवायचं तुमच्या आवडीचं काय हे सांगा, आम्ही सगळी तयारी करू. आणि त्यांच्या शब्दाला हे आमचा सर्व परिवार आहे. गरगडे परिवार आहेत, सोनवणे आहेत, निराळे परिवार, हे सगळे माणसं एका शब्दावर धावून येणारे माणसं आहेत. त्या आश्रमामध्ये असलेल्या ताई आता ज्यांनी आपले विचार मांडले, संस्कृत साहित्यामध्ये शास्त्री पदवी, आहो किती दिवस मागं राहणार? पुरुषांनी शास्त्री करावी, डिग्री घ्यावी. अरे काहीतरी पंथासाठी उपयोग व्हावा. काही लोक चुकीचं म्हणतात. खूप कधी माणसं टेन्शन येतं. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. निरामय, कारण मी जर एखाद्या वेळेस निरामया हा म्हटलो तर लोक म्हणतात मायला हे शास्त्री झाले, हे दीड आहे काय? सगळे निरामय म्हणतात 99%. आणि मी एकटा जर कधी निरामया हा म्हटलं तर मीच चुकीचा ठरतो. कारण शब्द त्या ठिकाणी बहुवचन आहे. सर्वे भवन्तु, सगळे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत मराठीमधल्या सुद्धा. रे किला टिळामृत नाभीत मिश्रित करुणी, असंच आहे ना बाय हो? कसं आहे मग? हा, रे किला, हा 99% लोक काय म्हणतात? रे किला टिळामृत नाभीत मिश्रित. अरे नाभीत मिश्रित, नाभी म्हणजे बेंबी, आणि बेंबीत मिश्रित केला कोणाच्या? देवाच्या की तुमच्या? असा विषय खूप मोठा गंभीर आहे, त्याच्याकडे आपल्याला घुसायचं नाही. शब्द असे आहेत. रे खिला टिळा मृग, मृग म्हणजे हरिण. नाभीज, नाभीपासून जिचा जन्म झाला अशी सुगंधी वनस्पती जिचं नाव आहे कस्तुरी, तिला मिश्रित करून तिचा टिळा देवाच्या कपाळाला लावलेला. किती अशुद्ध आहे. ज्ञानधनाचा तरणी, ज्ञानरूपी धनाचा तरणी म्हणजे सूर्य. ज्ञानरूपी धनाचा तो सूर्य आहे. आणि तो सूर्य काय करतो? अज्ञानतमी करी प्रकाश. प्रकाश कोण करतो? सूर्य. तुम्हाला तरणी या शब्दाचा अर्थच माहीत नसतो. त्यासाठी खऱ्या अर्थानं संस्कृत ही शास्त्री घ्यावी लागते. त्याच्यासाठी 5 वर्ष
कष्ट करावे लागतात आणि मग खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग होत असतो. म्हणून स्नेहाताई, तपस्विनी स्नेहाताई धाराशिवकर यांनी 5 वर्ष त्या ठिकाणी अतिशय परिश्रम घेऊन, कारण मला माहिती आहे मी 2014 साली शास्त्री झालो, काय कष्ट असतात, कसा अभ्यास करावा लागतो, किती अवघड असतं हे मला माहिती आहे. म्हणून त्यांनी ही पदवी प्राप्त केली. ही सुद्धा एक स्त्री आहे आणि तिने सुद्धा खऱ्या अर्थानं पुरुषांसमोर एक आदर्श दाखवलेला आहे. या ठिकाणी संघ सांगत सेवा मंडळाच्या वतीने ताईंचा एक छोटेखानी सत्कार होणार आहे. आमच्या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक, ज्येष्ठ संयोजक आदरणीय परमपूजनीय महंत श्री मयंकराज बाबा खेडकर, बाबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी ताईंचा पुष्पहार, शॉल, श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करावा. समवेत महंत श्री मोती बाबाजी अमृते, आपल्या धर्मसभेचे अध्यक्ष महंत श्री हलसीकर बाबाजी, महेंद्र मुनी दादाजी, मधुकर दादा, सर्वच, दत्तराज दादाजी भोजने, या 2 घ्या ना, या बोराळ्याच्या हक्का, आम्ही हाताला हात लावतो, या तिथं समोर या ना. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. टाळ्यांची टाळाटाळ नको, अजून एकदा जोरदार. खऱ्या अर्थानं आत्याबाईंनी सुद्धा या काळानुरूप त्यांना परवानगी दिली, प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी ते संपादन केलं. सर्वांनाच मी या ठिकाणी पदयात्रे करून ना, या सर्व परिवाराला ज्यांनी या ठिकाणी या पदयात्रेमध्ये खऱ्या अर्थानं जी सेवा दिली, सहयोग दिला, या सर्वांना मी भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देतो आणि लांबलेल्या विचारांना इथेच पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद बाबाजी. एक स्त्री नसून एक महिला काय करू शकते? आपल्या पतीला आई हा शब्द उच्चारायला भाग पाडणारी हिराईसा, आपला रुखाईसा. हॅलो हॅलो. बंधूंनो, महानुभाव संप्रदायामध्ये आपण स्मृतीस्थळ हा ग्रंथ जर कधी वाचला तर आपल्या लक्षात येईल की त्या स्मृतीस्थळामध्ये बहुतेक स्त्रियांचं खूप मोठं योगदान असेल. कुमरे रेणाईसा असेल, रुखाईसा बाबुळगावकर असेल किंवा हिराईसा. मला सांगताना खूप अभिमानाची गोष्ट सांगू वाटते की परभणी जिल्हा हा महानुभाव संप्रदायाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये स्वामी आले नाही, पण स्वामीने एक असं स्थान या परभणी जिल्ह्याला दिलेलं आहे की त्या ठिकाणी महानुभाव संप्रदायाचा पहिला मठ ह्या एका स्त्रीमुळे स्थापन झालेला आहे. कारण की त्या स्त्रीचं नाव साधा ईसा आहे. आपण लीळा चरित्रात ऐकलं असेल की साधा ईसा कारणे मढीत आहे, पण साधा ईसाचा भाव सुद्धा आहे. तिचा साधा भाव होता. टिळा प्रश्न करीते साधा, तिचा भाव भोळा. स्वामीच्या भाळी
कस्तुरीचा टिळा असा भाव होता. त्या साधा निमित्त महानुभाव संप्रदायाचा पहिला मठ लिंबा या ठिकाणी आहे आणि आपल्या प्रवचनातून शास्त्रीजींना स्मृतीस्थळाकडे आपल्याला घेऊन गेलेले आहेत. आपण महानुभाव संप्रदायाचं पहिलं महावाक्य निर्वचन त्या ठिकाणी स्वतः आचार्यानं लावलेलं आहे आणि महानुभाव संप्रदायाची पहिली प्रायश्चित्ताची जागा ती तपोभूमी आहे आणि ती प्रायश्चित्ताची जागा जरी म्हटली तरी काही वावगं ठरणार नाही. कारण की त्या ठिकाणी 700 लोकांचा आश्रम होता. तो नंतर या स्मृती आपल्याला सांगणारच आहेत आणि अतिशय असं सुंदर व्याख्यान आपल्या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक यांनी सांगितलेलं आहे. बंधूंनो, संघसंघात सेवा मंडळ 22 वर्षापासून कार्य आहे, पण या मंडळाचे पूर्व जे संचालक मंडळ होते त्यामध्ये आदरणीय श्रद्धेय आशनाके बाबाजी हे सुद्धा होते, आताचे नवे. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय मम गुरुवर्य परभणीचे देमेराज बाबाजी कपाटे हे सुद्धा होते. पुन्हा त्यानंतर आदरणीय श्रद्धेय करंजीकर बाबाजी शेवलीकर, तसेच आदरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी जामोदेकर, तसेच आदरणीय श्रद्धेय विश्वनाथ बाबाजी कोठी, तसेच आदरणीय श्रद्धेय दिवाकर बाबाजी वायदेसकर, तसेच आदरणीय श्रद्धेय जायराज बाबाजी कपाटे हे सुद्धा होते. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही सदस्य होतो. मी असो किंवा गुंजटकर बाबाजी असो सांगितलं आणि मनोहरदादा मचले ही मंडळी ज्यावेळेस एक 12 वर्षाचं तपपूर्ती पदयात्रा काढून त्यांनी निवृत्ती स्वीकारली, त्यानंतर मी असो किंवा पेठपिंपळगावचे गुंजटकर बाबा असो किंवा मनोहरदादा मचले या तिघावर जबाबदारी दिली की तुम्ही आता पुढचं कार्य करा. सुरुवातीला प्रश्न पडला की आपण तर कार्य करू, पण काही मंडळी आपल्यामध्ये असे पाहिजे की जेणेकरून पदयात्रेला मार्गदर्शन विचार किंवा लीळा सांगायसाठी. तर सुरुवातीला मी आमचे बोरा निवासी आमचे सन्मित्र माझी मोतीबाबाची आणि जायराज बाबाची दीक्षा सोबत झालेली, त्यामुळं आमचे मित्र आहेत. मी त्यांना विनंती केली की अशी पदयात्रेचा उपक्रम आहे, ही जबाबदारी आमच्यावर टाकली तर आपलं सहकार्य पाहिजे. तर ते म्हटले काही नाही, हरकत नाही. आणि त्यांना सुद्धा आमच्या मंडळात घेण्याचा योग आला. आणि नंतर पुन्हा पायगण बाबा असतील, आपल्या इजळीचे गौरव संन्यासी, अशी ही तरुण मंडळी आम्ही घेतली. आणि शास्त्रीजी आमच्या जिल्ह्यातले शास्त्रीजी हे बोर्ड आणलं का इकडे बोर्ड आणलाय. शास्त्रीजी हे परभणी जिल्ह्यातील मिरखेड या गावाचे आणि त्यांचं जन्मभूमी परभणी जिल्ह्याची आहे. त्यामुळं त्यांच्या घराचे आणि आमचे त्यांच्या घरी आम्ही लहानपणापासून जात येत असतो. त्याच्यामुळे त्यांचे जे वडील आहे त्यांना उद्देश आमच्या गुरुजीचा म्हणजे देमेराज बाबाचा आहे, त्यांच्या परिवारामध्येच आहे. आणि त्यांचे जे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय मम गुरुवर्य बिजेगावचे मोठे बाबाजी यांची सुद्धा आमची